जय हिंद, मी फिरोज तडवी. आपण पाहत आहात GN न्यूज. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे निळे निशाण सामाजिक संघटनेचे ठिय्या आंदोलन. सविस्तर वृत्त असे आहे की दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील SP एंटरप्राइजेस कंपनी विरोधात कामगारांच्या ठिय्या आंदोलन. कंत्राटी कामगारांचे SP एंटरप्राइजेस या कंपनीकडून आर्थिक शोषण झालेले असून या कामगारांच्या न्यायासाठी निळे निशाण या सामाजिक संघटनेकडून 6 मे 2026 पासून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे आणि दीपनगरच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून पण दीपनगरचे अधिकारी कानाडोळा करत आहे. दीपनगर येथील SP एंटरप्राइजेस या भ्रष्ट कंपनीने कंत्राटी कामगारांचे कॉस्मॉस बँकेत खाते उघडून परस्पर यांच्या मेहनतीचे पैसे लाटले. यांच्या विरोधात या सर्व कामगारांनी ठिय्या आंदोलन 6 मे 2026 पासून सुरू केले आहे आणि येत्या 24 तासात जर का न्याय नाही भेटला तर दिनांक 9 मे 2026 पासून आमरण उपोषण करणार आहे. आणि या कामगारांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटना निळे निशाण या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे खंबीरपणे उभे आहे कामगारांच्या पाठीशी. आपण पुढे GN न्यूजवर पाहू शकतात. तोपर्यंत पाहत रहा GN न्यूज. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे गेल्या 3 दिवसापासून निळे निशाण कामगार संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेले आहे. या 3 दिवसात दीपनगर प्रशासनाने 2 वेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आमच्या एक निदर्शनास आलं की प्रशासनातील काही अधिकारी आम्ही ज्या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन करीत आहोत ती SP एंटरप्राइजेस ही कंपनी, या कंपनीला पाठीशी घालायचं काम प्रशासनातले काही अधिकारी करीत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही काल दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब यांची भेट घेतली. त्यांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली, परंतु एक विषय आमच्या लक्षात आला नाही की चौधरी साहेबांचं म्हणणं असं होतं किंवा मी यायच्या आधी जे काही झालं असेल त्या गोष्टीवर तुम्ही माती टाका, मी माती टाकतो, आता मी आल्यानंतर काय करायचं ते सांगा. म्हणजे शासनाची दिशाभूल करणारी कंपनी, कामगारांचं शोषण करणारी कंपनी. जर ते सर्व गोष्टी आम्ही शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतोय तरीही अधिकारी जर आम्हाला असे उडवाउडीचे उत्तरं देत असतील तर माझ्या काही लक्षात हे आलं नाही. परंतु काही आता 24 तास झाले त्या चर्चेला, आता माझ्या लक्षात यायला लागलं की SP एंटरप्राइजेस कंपनी या कंपनीला काही राजकीय लोकांचं पाठबळ असल्यामुळं त्या राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी SP एंटरप्राइजेस या कंपनीला पाठीशी घालायचं काम करीत आहे. त्या अनुषंगाने निळे निशाण कामगार संघाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आलेला आहे की गेल्या 6 तारखेपासून निळे निशाण कामगार संघाचं ठिय्या आंदोलन सुरू होतं, परंतु आज दिनांक 8 मे 2026 उद्या दिनांक 9 मे 2026 पासून मी स्वतः निळे निशाण कामगार संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने जर मजुरांना त्यांचा हक्क मिळत नसेल, जो मजुरांच्या कष्टाचा पैसा आहे, जे SP एंटरप्राइजेसच्या काही ठेकेदारांनी त्याच्यावर घाला घातलेला आहे, यांच्या कष्टाचा पैसा हा लुटून घेतलेला आहे, यांचं आर्थिक शोषण केलेलं आहे, त्या कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उद्यापासून दिनांक 9 मे 2026 पासून अन्न पाण्याचा त्याग करणार आहे. आणि माझ्या जीवितास जरी काही कमी जास्त झालं तर त्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब आणि SP एंटरप्राइजेस कंपनीचे जे ठेकेदार असतील हे सर्व जबाबदार राहतील. मी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय घुगे साहेब तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना यांच्यावर जबाबदारी निर्धारित करावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय कांचीराम.